हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. ठीक आहे, आपण MCQ सिरीज स्टार्ट केली आहे प्रत्येक सब्जेक्टची. ठीक आहे, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन झालं, इस्टिमेट झालं, RCC झालं. आज आपण बघतोय फ्लुइड मेकॅनिक्स. फ्लुइड मेकॅनिक्स हा सब्जेक्ट खूप टफ जातो, बट तेवढाच हा खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. प्रत्येक एक्झाम MCQ बेस्ड ज्या एक्झाम असतात त्याच्यासाठी हा खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. आणि असे काही क्वेश्चन आहेत जे खूप रिपीटेडली विचारतात. ओके, तेच क्वेश्चन आपण प्रत्येक सिरीजमध्ये बघणार आहे. हा आपला लेक्चर 1 आहे फ्लुइड मेकॅनिक्सचा. असेच आपण 1, 2 बाकीचे पण लेक्चर घेणार आहेत. ओके, तर आता आपण स्टार्ट करू. फर्स्ट क्वेश्चन आहे, द प्रेशर ॲट अ पॉईंट इन द फ्लुइड इज 4.9 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. फाइंड हाईट when the fluid under consideration is in oil of specific gravity of 0.85. ठीक आहे, ऑप्शन दिले 5.83 मीटर, बी 11.66 मीटर, सी 17.49 मीटर अँड डी 8.74 मीटर. तर थोडा व्हिडिओ स्टॉप करून सॉल्व करायचा ट्राय करा, कारण की FM मध्ये काही काही असे क्वेश्चन्स आहेत की जे फॉर्म्युला बेस्ड आहेत पण इझी आहेत. ओके, आपल्याला टाईम जरी थोडा असला तरी पण विदाऊट कॅल्सी आपण सॉल्व करू शकतो. तर याचं आन्सर आहे ए, दॅट इज 5.83 मीटर. एक्सप्लेनेशन दिलं आहे कसं सॉल्व करायचं. तर ठीक आहे, हाईट इज इक्वल टू पी अपॉन रो जी. तर प्रेशर दिलं आहे 48,620. ओके, अपॉन रो इंटू जी, डेन्सिटी दिली आहे 850 इंटू 9.81. सो याचं आन्सर आलं 5.83 मीटर. म्हणजे आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, प्रेशर इज इक्वल टू रो जी एच. तर त्याच्याच याने हाईट जर काढायची असेल तर आपण कॅल्क्युलेट करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, द प्रेशर इंटेन्सिटी ऑर अ फोर्स ड्यू टू प्रेशर ग्रेडियंट फॉर अ फ्लुइड ॲट रेस्ट इज कन्सिडर ॲज विच काइंड ऑफ फोर्स. जर फ्लुइड ॲट रेस्टला असेल तर कोणता काइंड ऑफ फोर्स आपण कन्सिडर करू किंवा म्हणतो त्याला. तर जिथं प्रेशर येतं तो सरफेस फोर्स असतो. सो याचं करेक्ट आन्सर आहे ए, दॅट इज प्रेशर फोर्स इज अ सरफेस फोर्स. नेक्स्ट क्वेश्चन, ॲट वेना कॉन्ट्रॅक्टा. तर वेना कॉन्ट्रॅक्टासाठी काय करेक्ट ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये काय असतं, कोणती कंडिशन असते. तर याच्यामध्ये काय होतं, करेक्ट ऑप्शन आहे बी, ॲक्च्युअल व्हेलोसिटी इज लेस दॅन थेरोटिकल व्हेलोसिटी वेना कॉन्ट्रॅक्टमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ॲट वेना कॉन्ट्रॅक्टा द व्हेलोसिटी ऑफ लिक्विड विल बी. तर व्हेलोसिटी काय म्हणतात, लिक्विडची व्हेलोसिटी वेना कॉन्ट्रॅक्टमध्ये काय होते. ठीक आहे, व्हेंच्युरीमीटरमधला हा शेप आहे वेना कॉन्ट्रॅक्टा. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये व्हेलोसिटी ऑफ लिक्विड काय होते, मॅक्झिमम होते, कारण की एकदम कमी साईज कॉन्ट्रॅक्शन होतं ना तिथे, कमी साईज आपण ठेवतो. सो तिथं लिक्विडची व्हेलोसिटी वाढते. नंतर द बॉटम एज ऑफ नॉच इज नोन ॲज. नॉचच्या बॉटम एजला आपण काय म्हणू, तर दॅट इज करेक्ट ऑप्शन इज ए, दॅट इज सील. द नॉच अँगल फॉर मॅक्झिमम डिस्चार्ज ओव्हर अ ट्रँग्युलर नॉच इज 30 डिग्री, 90 डिग्री, 60 डिग्री अँड 120 डिग्री. तर आपल्याला अँगल विचारला आहे नॉच अँगल फॉर ट्रँग्युलर नॉच, जिथं मॅक्झिमम डिस्चार्ज भेटेल ओव्हर अ ट्रँग्युलर नॉचवरती. तर ते अँगल किती तो 90 डिग्री. हे सगळे जे क्वेश्चन आहेत जे ऑलरेडी प्रिव्हियस इयर एक्झाममध्ये आलेले आहेत, PWD म्हणा, BMC म्हणा किंवा WRD म्हणा, सो तेच क्वेश्चन मी घेतलेत आणि हे रिपीटेडली परत पुढच्या एक्झाममध्ये पण येऊ शकता. सो सगळे क्वेश्चन केअरफुली बघा आणि काही न्यू वाटले तर आपल्या नोट्समध्ये ॲड करून घ्या. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, माउथ पीस आर यूज टू मेजर. ठीक आहे, तर माउथ पीस हे सगळे डिस्चार्ज मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहेत. ओके, तर रेट ऑफ फ्लो दॅट इज डिस्चार्ज. सो माउथ पीस आर यूज टू मेजर रेट ऑफ फ्लो. करेक्ट ऑप्शन आहे डी, दॅट इज रेट ऑफ फ्लो. नेक्स्ट क्वेश्चन, सिपोलेटी वेअर इज अन एक्झाम्पल ऑफ. हा क्वेश्चन खूपदा रिपीट झाला आहे FM मधला. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे सी, दॅट इज ट्रॅपोझॉइडल वेअर. नेक्स्ट क्वेश्चन,
फॉर अ ब्रॉड क्रेस्टेड वेअर h is the height of water above the crest, small h is the head of water at the middle of where the discharge to be maximum. डिस्चार्ज कधी मॅक्झिमम असेल इन ब्रॉड क्रेस्टेड वेअरमध्ये, आपण कुठली कंडिशन ठेवल्यावरती. ओके, सो याचं करेक्ट ऑप्शन आहे बी, दॅट इज स्मॉल h इज इक्वल टू 0.67 टाइम्स ऑफ कॅपिटल h. ओके, तर या क्वेश्चनमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. याच्यामध्ये 2 टाईपचे क्वेश्चन येतात. एक ब्रॉड क्रेस्टेड वेअर असती, एक नॅरो क्रेस्टेड वेअर असती. सो वेगवेगळ्या टाईपसाठी वेगवेगळे क्रायटेरियाज आहेत. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोविंग रिलेशनशिप स्टँड्स ट्रू, कोणतं बरोबर आहे याच्यामधलं. ठीक आहे, सो याचं करेक्ट ऑप्शन आहे ए, दॅट इज सी डी इज इक्वल टू सी सी इंटू सी व्ही, म्हणजे कोएफिशियंट ऑफ डिस्चार्ज इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ वेलोसिटी इंटू कोएफिशियंट ऑफ कॉन्ट्रॅक्शन. आता हा लास्ट क्वेश्चन, हा तुमच्यासाठी. फ्रॉड नंबर इज, ठीक आहे, फ्रॉड नंबर असतो, वेगवेगळ्या टाईपचे नंबर आहेत. फ्रॉड नंबर, रेनॉल्ड नंबर, वेबर नंबर आणि त्याच्या रिलेटेड त्यांचा फॉर्म्युला आहे. सो मी क्वेश्चन वाचते, ऑप्शन वाचते, तुम्ही याच्या रिलेटेड बाकीचे नंबर कोणते आहेत आणि त्याचे फॉर्म्युलेज काय आहेत तर ते कमेंटमध्ये सांगशाल. ठीक आहे. फ्रॉड नंबर इज, ऑप्शन आहेत रेशो ऑफ इनर्शिया फोर्स अँड ग्रॅव्हिटी फोर्स. ऑप्शन बी रेशो ऑफ फ्लुइड वेलोसिटी अँड वेलोसिटी ऑफ साऊंड. सी रेशो ऑफ इनर्शिया फोर्स अँड विस्कस फोर्स. अँड डी रेशो ऑफ इनर्शियल फोर्स अँड सरफेस टेन्शन. ओके, सो थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे, तिथं तुम्ही जॉईन होऊ शकता आणि याची सगळी PDF PPT तुम्हाला त्या चॅनलवरती भेटून जातील. ओके, सो काही क्वेरीज असतील तर ते पण तुम्ही तिथं विचारू शकता. ठीक आहे, थँक्यू.